करे अशी कशी बायको करून आणली रे? काहीच येत नाही तिला. सगळे येत माझ्या बायकोला. चहा करायला लाव बर का तिला. बेबी बायको. बापरे बेबी तोंडातून निघलं. अरे एवढ्या मोठ्या धांगडीला बेबी म्हणतो, लाज नाही वाटत का तुला? अहो कशाला आवाज द्यालता? चहा आण बर का 2 कप. काळा का दुधाचा? दुधाचा. बकरीच्या दुधाचा का म्हशीच्या दुधाचा? कुत्रीच्या दुधाचा आण. आता तू नाही का सासूबाई? ऐकून घेते तर काही बी नाही बोलायचं. अहो अनपड, चहा ठेवासाठी इतके प्रश्न कोण विचारतं? अनपड नाही म्हणायचं. तुमच्या खानदानात सगळ्यात जास्त शिकेले मी. इतकी शिकेले का तू? सांग बर का, 100तून 1 गेला तर खाली किती उरते? 00. मग 99 मध्ये 1 टाकला तर किती होते? 199. शाळामध्ये निसतं काही काही बया सून आणि मान्सूनची लय वाट पाहत्या आणि आल्यावर थोड्या दिवसात चिडचिड करत्या. जे काय बोलायचं ना ते तोंडावर बोला. मग मी ढुंगावर थोडी बोललो. येल्लो. हा येल्लो. जावाई आहे का जावाई? हा बोला. जावाई आहे का जावाई? अहो सासरे भाऊ मीच बोल राहिलो. का रे पिंट्या, कोणत्या बैर्याला फोन लावला रे? कोणी बोलू झालं नाही. अरे सासरे मीच आहे तो जावाई. ऐ नीट बोला जरा माझ्या बापाला. पोरगी बी बापावर जायले वाटतं. मी काम सांगितलं तर ऐकून येत. सासूबाई तुमचं काम मुद्दाम ऐकत नाही मी. सुनबाई रेवानी करते. काऊन? तुम्ही बी हात पाय हलवा जा ना. शरीर पाहायला कसं झालं म्हशीवानी. अटॅकचा झटका आला तर मरसान ना. तुम्ही मेला तर मला खुशी होईल आणि जास्त खुशी मला सहन. तोंड पाहणं कसं चालतं चर चर. कामाचा जीवावर येतं. मले माया मायनं एकच गोष्ट सांगेले. मराला आल्यावानी काम करायचं आणि तात्या आल्यावानी खायचं. चांगलं घर घातलं तो आमचं. पहिलं बी कोणतं ध्यानावर होतं तुमचं घर? सोयरीक जमवायच्या आधी लोक म्हणी समाजात उठा बसायच्या लायकीचं नाही तुमचं घर. येल्लो जावाई. बोला ना हो, कावाचं काय लावलं? जावाई 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 म्हणलं. पाहुणसार खायला या आमच्या घरी. रिकाम पण नाही आमचं. काय उपटून भारे बांधून आले का? अहो धांगडी हाडू काय का तो जिबीला. ऐ आता जायचंय आपल्याला, नाही तर राहायला हुंडा भेटणार नाही. येऊ राहिलो सासरे भाऊ आम्ही. निघू राहिलो लगेच. तू तर डोक्यावर बसू राहिली आमच्या. इथं सुरुवात आहे. लय झालं तू आता. लय शानपणा करू राहिली का? काय करसान तुम्ही? दिन एक उलट्या हाताची ठून. आतमध्ये या तुम्ही. जरसक बोलायचंय तुमच्याशी. जे काय बोलायचंय ते इथे बोल सगळ्या पुढं. अरे भाडीव्या आतमध्ये या तुम्ही, तिथे बोल. मग माझ्या घरच्या पुढे तरी इज्जत करायचंय मी. काऊन करू मी इज्जत? आज बी तवा घेतला तर 10 जणांची लाईन लागेल माझ्या मागं. मी तो यावर खोटा आरडतो, तू फक्त नाटक कर. बर पण जास्त नाही आडाचा. आजच्या बाद एक शब्द जर मायला खालीवर बोलली तर चिरून टाकीन. माफ करा, गलती झाली माझ्याकडून. माया मायने जे सांगितलं ते चुपचाप ऐकायचं, नाही तर चराटा खाली मारीन. तुम्ही जसं म्हणतात तसं करीन मी. माया माय पुढे एक शब्द बोलायचा नाही. बाळा राहू दे, पूर्ण खानदान उधरती ती मग. शाबास बेटा. अहो मॉम समजून सांगत होतो मी तिला. तिच्या पायापाशी बसून लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झाला. मॉम येतो आम्ही एकदा सासूरवाडीहून. बायकोला चाल म्हणलं तर निघला लागे बैल. मॉम मी तो बदला घ्यायसाठी चालू तिथे. म्हणजे हिने कसा सासूरवास केला तुला, तसा आता मी त्याला करतो. सासूबाई आशीर्वाद द्या. लवकर मर. सासूबाई माया मायकडून तुम्हाला आडू मारायचा कोर्स करून येते आता. धमक्या कस का देऊ राहील तू? मारू नाही शकत ना म्हणून धमक्या देऊ राहिले. सुनबाई तू फक्त आता एकदा जाऊन ये. पहिल्या काळातल्या बायासारखा सासूरवास करते तुला आता. बर डॅडी जातो आम्ही आता. बर आरामाने जा आणि आरामाने या. पप्पा मी आले. पोरी तू आली? पप्पा मला तुमचं लय ध्यान येत होतं. ते शिंगरू कोण आहे? जवाई आहे तुमचा मावा नवरा. जवाई इतके खराब कस का झाले तुम्ही? वळखुस नाही राहिले. अहो तुमची पोरगी भाकर नाही खात, जीव खाती मावा. आली बाई तू किती खराब झाली. खराब? सासूबाई तुमची हेडलाईट गेले काय? नीट पहा ना, लग्न झाल्यापासून 10-15 किलो वजन वाढ असन तिचं. कोरडा दुष्काळ पडेल वाटतं तुमच्याकडे. नाही कोण म्हणे? मग चहा पाणी तर विचारा. पाणी आणू का दाजी तुम्हाला? नाही जय रान. उंदर मारत आणू का राऊंडा आणू? जवाई तुम्हाला खायला काय करू? जे तुम्हाला चांगलं बनवता येत असेल ते करा. बर शेळ्या पोळ्या याचे कुटके करते मग. सासूबाई पहिल्यांदा दवाई आला त्याला कुटके खाऊ घालता का? मला दुसरं काही जमत नाही ना. पोरीच्या घरात भांडण लावणं चांगलं जमते तुम्हाला. दाजी यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? मग झाली. एसटी मध्ये लय तकलीफ झाली. काय करतो तू? अहो रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी तर काही ज्यांनी आम्हाला, पण विचारायचं काम आहे आमचं. तुम्ही जर हुंड्यामध्ये एखादी 50-60 लाखाची कार फेकून मारली असती माझ्या तोंडावर तर परेशानीच चालली आमची या जायची. जवाई गाडीचं काय घेऊन बसले? सोन्यासारखी पोरगी दिली तुम्हाला. सासूबाई ह्यो येडा गोळा भांगारच्या बारोबार घेणार नाही कोणी. तुम्हाला कुठून सोन्यासारखी दिसवली? दाजी हुंड्यात बकरी दिले तुम्हाला तरी बी उपकार नाही तुम्हाला आमचे.
उपकार आहे बापा, लय अभिमान आहे मला तुमचा, म्हणून त्या बकरीच्या ढुंगावर नावडा केले म्या. सासूबाईची कृपा. जावई, सरकारी नोकरीची तयारी करत होते ना तुम्ही? करत होतो, पण आता मी विचार बदलले. मोठा नोकर बनण्यापेक्षा छोटा मालक बनायचंय मला. पुरा जोर लावून बी नोकरी नाही लागली ना तर लोक असंच म्हणते, हा नाही लागली, नाही चालत मग तेवढं डोकं मन दे मी. आणि चुकून नोकरी लागली ना मला सरकारी तर पहिले तो बहिणी तलाक देईन आणि दुसरी चिकनी बायको करीन. मी बी तुमची सरकारी नोकरीत अर्धा वाटा घेईन. तो बापाने बनवला का सरकारी नोकरीत अर्धा वाटा घ्यायचा कायदा? सासरे बुवा, तुम्ही बनवला का असा एखादा कायदा? तिचं कुठं मनावर घेता जवाय बा तुम्ही? अहो सासरे बुवा, तुमची पोरगी तोंडाला बदामाची क्रीम लावती, डोक्याला बदामाचं तेल लावती, अंगाला बदामाचं बॉडी लोशन लावती आणि खायला बेसन करती. इतकी तर हुशार आहे ती. दाजी, तुम्ही बॉडी लोशन खाजा ना, बदाम राहते ना त्यात. सासरे बुवा, तुम्ही साल्याल की सांगा बर का, नाही तर डोक्यावर आपटीन मी याला. करे पिंट्या, असं बोलत असते का मोठ्या माणसाला? मला भूक लागली, काही खायची सोय आहे का? जवाई थांबा, नाश्ता पाठवतो तुमच्यासाठी. बाई चाल तिकडे. मग साल्या, शाळा किती होती तू? 9वीत. सांग बर का, इंग्रज भारतात का वालते? काय माहित, मी पैदा नव्हतो व्हायला तेव्हा. अरे येड्या, शाळा शिकवला असेल ना, संप मारला त्या दिवशी मी. सांग बर का, 1 अधिक 1 किती होते? 11. 11 मध्ये 1 टाकला तर किती होते? 1111. सासरे बुवा, याला काही चेतनी ना? करे पिंट्या, 11 मध्ये 1 टाकला तर 11,011 होते. इतकं बी येत नाही तुला? एका चढी एक न घेत. दाजी, गणिताचं सोडून काही बी विचारा. सांग बर का, दिशा किती आहे? 1च आहे. माझ्या वर्गात मला आवडती ती. सासरे बुवा, याला दिशा माहित नाही ना? पिंट्या, तुला दिशा माहित नाही का? 4 आहे दिशा. पाय शिकायचे कुंकळी कोणत्या आहे त्या बी सांगा सासरे बुवा याला एकदा. एक आपल्या रामभाऊ पाटलाची दिशा, दुसरी त्या बेवड्या सम्याची दिशा, तिसरी त्या कांताबाईची दिशा आणि चौथी त्या तमाशावाल्या रामभाऊ बाबाची नात दिशा. सासरे बुवा, तुमच्या दोघांचा नाही काही गुन्हा, मले धरून हाना. घ्या नाश्ता करा. सासूबाई, असं लंब लंब फुगेल काय आहे आणि वाज बी घाण येऊ राहिला. घ्या, कधी नी पाण्यात ते चाल खाण्यात. जवाई, झिंगे बोंबील येते काय घाण गुण खाऊ घाल राहिल्या? जवाई, ताकद येते हे खाल्ल्या ना. तुम्हीच खा आणि पहिलवान बना, दुसरं कर काय खायला? काय नाटक करता दाजी तुम्ही? तुम्हीच खाते बेंडक्या बोंबील. कव तो नवरा लय नाटक करतो, हे खात नाही ते खात नाही. अव माय तसाच तो घरी बी लय नखरे करतो. त्याच्यावर दर्शक ताबा कर. मस्ती येईल तो मेला कसा ताबा करू त्याच्यावर? अव सासूला काही काम सांगितलं तर दुखणं काढून घ्यायचं, मग दवाखान्यात नेऊन इंजेक्शन देते ते मला. अव कामाचं जीवार आलं तर भांडे आपटायचे, ते तर रोज करते मी. नवरा गोड बोलायला लागला तर बळजबरी तोंड फुगून बसायचं, तसंच करते आता मी. स्वयंपाक करायचं जीवार आलं तर बळजबरी भाजीत मीठ शिल्लक टाकायचं. आणि नवरा जर काही ऐकत नसला तर रातचं जवळच नेऊ द्यायचं. वा वा सासूबाई, चांगलं शिक्षण देऊ राहिलं माझ्या बायकोला. गप्पा मारतो तो आम्ही. मी सगळं ऐकलं. मी पोळ्या शिजल्या का पाहून येते. तो जर तो मायचे फॉर्म्युले माझ्या घरी वापरले तर ध्यानात ठेव. तुमची माय त्रास करते मला 3 दिवसात का तुम्हाला? तो बी नखरे झेलतो ना मी. सासरे बुवा, पोटात उंदर उड्या मारू आले. दाजी, उंदर गिळले काय तुम्ही? अरे साल्या, उंदर उड्या मारू आले म्हणजे भूक लागली. ओय पिंट्याची माय, काय आहे बॉम्बला? स्वयंपाक झाला का? कळ मारा जर शिक. अव जवायला भूक लागली, अंगुठा चोका म्हणा 5 मिनिटं. दाजी, तुम्हाला खायला काय आवडतं? तसं तर मला महागाच्या भाज्या आवडत्या, जसं की मशरूम. मशरूम ते कुत्र मुतल्यावर उगतं ते का? साल्या, ते नाही, दुसरं आहे मशरूम. अजून काय आवडतं? केसर दुधामध्ये टाकून आणून देऊ का तुम्हाला केसर? तुमच्या गावात भेटत? अहो सगळ्याच्या गावात भेटत. इमलपुडी मध्ये राहतं, दाणे दाणे में केसर का दम. करतोय मेंदू मध्ये चरबी भरेल का रे? पाहुणे हो, हात धुवून घेता का एकदा जेवणाआधी? नाही, जास्त हात नाही धुत मी, हात धू पतले होते. काय काय सासूबाई जेवायला? तुरीच्या डाळीचं वरण आहे, वांग्याची भाजी आहे आणि गुदामच्या गव्हाच्या पोळ्या आहे. तेल पाहिजे होतं दर्शक वरणावर. तेल झालं, बिन तेलाचं वरण माझ्या नरड्याच्या खाली जात नाही. दाजी, मोटरसायकलीचं आईल आहे, आणू का? आईल ना सटासट खासन नरड्याच्या खाली जाईन आणि सकाळी सटासट बाहेर येईन. पिंट्या, शानपणा करू लागा. सासूबाई, त्यो भात नाही का? त्यो कोणता? त्यो रात नाही का शेदुडावानी लंब्या तांदूळाचा? ओ दाजी, शेदुडावानी तांदूळ नाही, बासमती तांदूळ म्हणते त्याला. शानपणा करू लागा. पाहुण्यानं म्हणलं ना शेदुडावानी तांदूळ, तर शेदुडावानी तांदूळच म्हणायचं. मी काय म्हणते, गप्पा बाद मध्ये करा, 2-4 घास गिळून घ्या आधी. 2-4 ना काय होतं,
30-40 घास लागते मला पोट भरायला. दाजी तुमचं पोट आहे का पोटार आहे? मग मला तो लय ध्यान येईल. जास्त रडू नको, मला बी रडू येऊ राहिलं. भाजी दाजी तुमच्या डोळ्यात तर काही आसू दिसू राहिली नाही. अरे मी 2दा-3दा लघ येऊन आलो. लघवीचा ना आसूचा काय संबंध आहे? अरे लघ येऊ राहिली म्हणजे आसूची येऊ राहिले, पण ते रस्ता भटकले. काही बी म्हणता का दाजी? अरे खोटं वाटत असेल तर आसूची आणि लघवीची चव पाय दोन्ही बी खरटच राहते. पण चव तुम्हाला कस काय माहित? व्हिडिओ खतम झाला आता नाही सांगत मी. मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नसन आवडला तर नका करा.